नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दैनिक रयतेचा आवाज मध्ये अहिल्यानगर व खास करून राहता तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना आदेश दिल्याचे व त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंदे बंद करण्याबाबत सक्त ताकीद दिल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे। याबाबत आमच्या टीमने स्पॉट व्हेरिफिकेशन केले असता केवळ जुगार, मटका, बिंगो आदी वेगवेगळ्या प्रकारचे जुगार अड्डे बंद करण्याबाबत पोलीस प्रशासनाने तंबी दिली असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे मोठ्या हप्त्याचे अवैध धंदे वगळून सर्व छोटे अवैध धंदे बंद करायला लावले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। खुद्द नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा पूर्ण अवैध धंदे बंद झाले नसल्याने आकाचा प्रभाव कमी झाला नसल्याचे स्पष्ट होते। त्यामुळे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे असल्याचे आढळून येईल त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखास जबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत परिपत्रकीय सूचना पोलीस महानिरीक्षक यांनी नाशिक परिक्षेत्रातील संबंध पोलीस अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे। अन्यथा जास्त मलाई देणारे व आकाच्या गँगमधील सराईत गुन्हेगारांचे अवैध धंदे सुरू राहतील आणि छोटे अवैध धंदे काही दिवस बंद होतील आणि पुन्हा सुरू होतील। अवैध धंद्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अमाप पैशातून निर्माण झालेली धुंदी आणि मगरुरी यामुळे शिर्डी मतदारसंघात गावठी कट्टे, इम्पोर्टेड पिस्तल यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय आहे। कधी कोण मारले जाईल याची भीती सामान्य नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांना कायम सतावत असते। आकासारख्या लोकांच्या व पोलीस दलातील काही लोकांच्या अवकृपेने अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंदे आणि त्यातून गुन्हेगारी फोफावत आहे। कारवाई करणाऱ्यांचीच गुन्हेगारीशी जवळीक असल्याने नागरिकांना तक्रार करायची देखील भीती वाटते। एखाद जागरूक नागरिकाने गोपनीय तक्रार केली तरी त्याचे नाव लीक केले जाते आणि त्यास मारहाण होते। यामुळे अवैध धंद्यांची तक्रार कोणाकडे करायची या व्यथेत लोक पिचले आहेत। गुन्हेगारांचा सरदार असलेल्या आकाचा शोध घेऊन त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी नागरिक खासगीत करीत आहेत। कारण अधिकारी येथील जातील, परंतु अधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या आकावर जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत अवैध धंदे बंद होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।